कोणता ब्रँड आहे तुझा? मैं मैकडॉल नंबर 1 का पीता हूँ और कभी काल बियर पी लेता हूँ, किंगफिशर स्ट्रॉन्ग। माझा रॉयल स्टॅग। वी आर इंजिनियर्स सो ओल्ड मॉन्क। ओल्ड मॉन्क, ओ माय गॉड, ओल्ड मॉन्क ब्रो कोड. तुम्ही? ओल्ड मॉन्क. ओल्ड मॉन्क, सगळे ओल्ड मॉन्क लवर्स. आणि सध्या थंडी पडली तर ओल्ड मॉन्कचा सीझनच चालू आहे. ते तर आहे. मेंदूला भ्रमिष्ट करणारे एकमेव द्रव म्हणजे पृथ्वी तलाव म्हणजे सोमरस म्हणजे दारू. असं उगीच लोकांना वाटतं की दुःख दारूत बुडून जातं. दुःख असतं हलकं हलकं, अल्कोहोल सोबत उडून जातं. राम राम भावकी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये एक आगळा वेगळा तुमच्या आवडीचा विषय घेऊन, दारू. मित्रांनो, डायरेक्ट मुद्द्यावरती येतो. दारू पिता? कधी कधी पितो. हाँ, कभी काल पी लेता हूँ. कधी कधी पितो मी. कुठल्या प्रकारचा ड्रिंकर आहे? असा डेली ड्रिंकर आहे की ओकेजनली वाला की काय सीन आहे? ओकेशनली. बुधवार शुक्रवार रविवार पार्टी ओकेजनली कधीतरी. ओकेजनली पीता हूँ मैं. कोणता ब्रँड आहे तुझा? मैं मैकडॉल नंबर 1 का पीता हूँ और कभी काल बियर पी लेता हूँ, किंगफिशर स्ट्रॉन्ग. माझा रॉयल स्टॅग। वी आर इंजिनियर्स सो ओल्ड मॉन्क. ओल्ड मॉन्क, ओ माय गॉड, ओल्ड मॉन्क ब्रो कोड. तुम्ही? ओल्ड मॉन्क. ओल्ड मॉन्क, सगळे ओल्ड मॉन्क लवर्स. आणि सध्या थंडी पडली तर ओल्ड मॉन्कचा सीझनच चालू आहे. ते तर आहे. असं फिक्स नसतं. स्टार्टिंग आमची IB वरनं असते, मग मॅकडॉलवरती येतात, मग आम्ही रॉयल स्टॅग आहे, ब्लेंडर्स आहे, असे बहुतेक ब्रँड्स आहेत. म्हणजे विस्की सर्वात जास्त आवडते. हां, विस्की. हायवॉर्ड होती, मॅकडॉल झाले. त्याच्यानंतर पिढी जशी पुढे जात जाते, ग्रो होत जाते, तसे ब्रँडिंग पण ग्रो होत गेली. मग आता ओक्समिथ गोल्डवर आहे सध्या. हो, दादा सेटल झालाय एका जागी जाऊन. म्हणजे सगळं दुनिया ट्राय केल्यानंतर आज एका जागी जाऊन आपण सेटल झालेलो आहे. का रॉयल स्टॅग असा एवढा आवडतो बाकीच्या ब्रँडपेक्षा? नाही, रॉयल स्टॅग कसं एक रीच आहे, छान आहे, बजेटला पण परवडतं आपल्या, आणि छान आहे म्हणून रॉयल स्टॅग. क्यों ऐसा मैकडॉल नंबर 1 सबसे ज्यादा पसंद है बाकी दारू से? एक्चुअली मैंने फर्स्ट टाइम वही पिया था तो मुझे अच्छा लगा. किती कोट एका बैठकीत किती नॉर्मली काय मोजमाप काय असतो? एक क्वार्टर. हां, 2 क्वार्टर मॅक्सिमम. आता बैठकीत चर्चा त्याच्यावर डिपेंड आहे. चर्चा जे काय गोष्टी होतात त्याच्यावर डिपेंड असतं. आणि कसं मग बसलं की मग ते भरपूर होतं कधी कधी, आणि मग कधी कधी कमी हे त्यात पण होतं. असं कोटा वगैरे असं ठराविक सांगू शकत नाही. एक क्वार्टर पी सकता हूँ आराम से. कधी कधी 2 पॅक मध्ये पण होते, कधी कधी अर्धी बाटली पण होत नाही. विषयावरती डिपेंड. जसा ओकेजनल, जसा ओकेजन असेल, जसा माहोल असेल तसं. पहिली दारू कधी प्यायला आठवतं तुला? पहिली दारू तर मला बाबांनीच पाजली होती. ते पण जरा असंच गोव्याला गेले होते, त्याच्यामध्ये बाबांनी दिली होती थोडीफार टेस्टसाठी. आफ्टर 12th के पिकनिक में हम लोग पिए थे. 12th के पिकनिक में हम लोग ने पिए थे. किसने पिलाया था? तेरे दोस्त ने पिलाया रे? दोस्त ने पिलाया था. कोई खुद के पैसे से कोई पहिला दारू नाही पिता वैसे भी. नहीं. मित्रांबरोबरच माझी फर्स्ट पण ओल्ड मॉन्कच होती. नाही, ॲक्च्युली बियर ट्राय केलेली आधी, पण बियर म्हणजे मुलं दारू कन्सिडर करत नाही त्याला, म्हणून ओल्ड मॉन्क लाईक फर्स्ट होती. आणि ते पण कॉलेजमध्ये आल्यावरच. 10 वर्षापूर्वी मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा सुमित नावाचा मित्र होता माझा. त्याच्यासोबत मी एकदा पहिल्यांदा ट्राय केलं होतं, आणि तिथून सुरुवात झाली होती त्या पिढ्याला. आमच्या मधल्या वर्षीच माझे मित्र होते, दिलीप आयरे म्हणून. ते आता हयात नाही आहेत. मी शाळेत होतो, 6वीला असताना आमचा पहिला योग आला बियरनी सुरुवात. त्याच्यानंतर घरी भरपूर शिव्या खाल्ल्या होत्या. काय किस्सा होता पहिल्या दारूचा? आम्ही कॉलेजला असताना आम्ही एक इव्हेंट करत होतो, डान्स वगैरे आम्ही करत होतो, आणि रिहर्सल आमची चालू होती, आणि थकले होते सगळे. तर ह्या मित्राने आम्हाला पेप्सीमध्ये टाकून ती दिली, आणि तिथून सुरुवात झाली. आणि ते सगळं एकदम भयानक प्रकार होतात पहिलीच वेळ. आणि रिहर्सलला आम्ही काय करत होतो आमचं आम्हाला माहीत नव्हतं, आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी कळालं आम्ही काय केलं आणि काय नाही ते. सुमेध नावाचा मित्र आहे माझा, त्याच्यापासून सुरुवात झाली. असंच एकदा आम्ही मित्र असं बसलो होतो, प्यालो वगैरे. नंतर झाला मूड, चला शाहरुख खानचा बादशाह पिक्चर बघायला जाऊया. तर आम्ही तेव्हा न्यू एक्सेलचरला बादशाह पिक्चर बघायला गेलो, आणि बादशाह पिक्चर बघता बघता अख्ख्या थिएटरमध्ये मीच बादशाह ओरडत होतो, आणि तिथपासून माझं नाव पडलं बादशाह. आजही तुम्हाला बादशाह बोलतात मित्र? हा, म्हणजे तिथून घरी येईपर्यंत मी फक्त ओरडत होतो, बादशाह ओ बादशाह ओ बादशाह ओ बादशाह. तो एक किस्सा म्हणजे खूप सुंदर किस्सा आहे पियाल्यानंतरचा. एक किस्सा आहे, जसं की आम्ही 3-4 मित्र होते, आणि आम्ही कॉलेजमधलेच आहे. सो कॉलेजमध्ये आम्ही एक साधारण 2-3 वाजता रात्री आलो. मग आम्ही आमचा सेक्युरिटी जो होता त्यांनी आम्हाला, ॲक्च्युली आम्ही आधी सर्वांनी डिसाईड केलं की आम्ही आलो दादरवरून, हे आम्हाला सांगायचं आहे. सो आम्ही सर्वांनी 5-6 जणांनी डिसाईड केलं की सिक्युरिटीला सांगू की आम्ही दादरला गेले होते. सिक्युरिटी आला समोर, आणि सिक्युरिटीने विचारलं कुठे होते. तर एक बोलला वडाला, एक बोलला दादर, एक बोलला CSMT, आणि एक बोलला मित्राला सोडायला गेले होते.
तर त्या इन्सिडेंट्समध्ये एवढं हे झालं की सिक्युरिटी म्हणे ठीक आहे तुम्ही जा, तुम्हाला उद्या बघतो. असा कुठला किस्सा आहे का दारूबद्दलचा जो तुम्हाला आजही आठवतात, आज तुम्ही हसता तो आठवून? दारू म्हणजे किस्सा तर आम्ही ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये सापडलो होतो, ते माहिती आहे मला. आणि त्यात असं होतं की आम्हाला माझा एक मित्र आहे माझा सांगती, त्या तो स्मोक करतो आणि त्याला सिगरेटची तलप लागली होती अर्धरात्री 1:30 वाजता. आणि आम्ही महालक्ष्मी ब्रिजवरून निघत होते आणि त्यात एवढी झाली होती की त्यांनी पोलीसवाल्याच्या 2 पायामध्ये पुढचं बिल टाकलं होतं. आणि आम्ही सर्वर खाली उतरलो आणि आम्ही हात वरती करून, साहेब जे करायचं तुम्ही करा पण मारू नका, मारू नका. आणि सिलेंडर झाले समोर. हां, आमची गाडी 6 दिवस त्यांचे 7 ते 8 दिवस एस ब्रिजमध्ये जमा होती. एकदा आमचा एक मित्र आहे त्याचं आम्ही लग्न लावून दिलेला, बाटली मधात ठेवून त्याच्या गर्लफ्रेंडची फोटो म्हणजे लाईक मोबाईल हातात घेऊन, आणि आम्ही मंगलाष्टक लावून आणि तो चकना वगैरे असा अक्षदा म्हणून टाकतो त्याच्यावर. हा किस्सा भारी वाटतो मला. हा होता किस्सा. ऐसा तो एक बार हो गया था. एक्चुअली मैंने कुछ ज़्यादा ही पी लिया था, तो मैं तो कैसे कैसे मेरे फ्रेंड ने घर पे छोड़ दिया, बट घर वाले ने बहुत चिल्लाया. फिर मैं उस दिन घर वाले को समझाया कि, और घर पे उल्टी भी बहुत किया. फिर घर वाले ने बोला पीना था तो इतना ज़्यादा पी के क्यों आया. हाँ, पीने का लिमिट में अपने, और पी के आराम से आओ, कुछ टेंशन नहीं मांगता है तो घर पे आके पियो, लेकिन ये सब करो मत ऐसा सब. दारू प्यायच्या आधीची मैत्री तुमच्या मित्रांसोबतची आणि बोलतात ना हाय झाल्यानंतरची मैत्री, म्हणजे त्याच्यामध्ये काय फरक आहे नक्की? दारूच्या आधीची मैत्री आणि दारूच्या नंतरची मैत्री. दारूची मैत्री ही खूपच सुंदर आहे. दारूच्या आधीची मैत्री म्हणजे तेवढा गोडवा नव्हता, जे दारूच्या मैत्रीमध्ये गोडवा आहे आणि एकरूपपणा आहे का, ते एकमेकांना जोडणारे म्हणजे संबंध नातं जोडवणारी एकमेव वस्तू ती म्हणजे दारू. तेच पूर्ण जॉबचं मध्ये काय झालं, आज पूर्ण दिवस काय गेला आम्ही. कसं आता सर्वांची एज झाली, लग्नाची गोष्ट चालते सर्वांच्या घरी. तो सांगतो अजून सेटल नाही, कोणी टेन्शनमध्ये आहे, कोणाला लग्न अजून करायचे नाहीत, कोण घराचे प्रेशरमध्ये आहेत. मग तसंच सर्व बसतात आम्ही आणि गोष्ट करत असतात. बोलू शकतो दारू पिल्यानंतर, तेवढं आधी नाही बोलत. आणि लाईक तो एक मीडियम बनून जातो की जे आपण आधी नव्हतं बोलू शकत ते आपण बोलून, मतलब जो अपने दिल में रहता है वो अपन बोल देते हैं. वो इंसान अपना असली सच्चाई बताने लगता है, और जो सीक्रेट रहते हैं वो भी बताने लगता है, ट्रस्ट ज़्यादा करने लगता है, और फिर धीरे धीरे अपना सब बताता है कि मेरे लाइफ में ये प्रॉब्लम है, मेरा ऐसा चल रहा है, ऐसा चल रहा है. थोड़ा अपन दोनों एक दूसरे से ना सीक्रेट शेअर करते हैं ना, तो दोनों का अंडरस्टँडिंग ज़्यादा अच्छा हो जाता है. दारू पिल्यावर जे मनात असेल ते आपण बोलू शकतो आणि एकदम फ्रँकली जे असेल ते सांगून देणार. दारूच्या आधी आपण खूप विचार करतो की कसं बोलायचं, काय करायचं. दारू पिल्यावर जे असतं मनामधून फ्रेंडली सर्व निघून जातं आणि त्याच्याने थोडं बॉन्ड क्लिअर होऊन जातं. कलेश होता ती वेगळी गोष्ट, बट एक बॉन्ड पण क्रिएट होऊन जातो. आणि कॉलेज होता ते चांगल्यासाठीच होतं. ते चांगल्यासाठीच होता, क्लिअर होऊन जातं, ते इम्पॉर्टंट आहे. दारू म्हणजे पिण्याच्या अगोदर एक आपण नॉर्मल असतो आणि दारू प्यायल्यावर जी फिलिंग्स येते मग आपण इमोशनल होतो आणि मग सगळं आठवतं आपल्या दोस्ती यारी मैत्री यारी. त्यामुळे जी नंतरला जी चर्चा घडते ना ती खूप छान असते. दारू प्यायल्यावर फक्त एका विषयाची फक्त अशी हे पाहिजे असते, म्हणजे काय गरज असते, फक्त एक विषय निघावा. मग तो राजकारणाबद्दल असेल, म्हणजे कुणाच्या भूतकाळाबद्दल असेल, मग ती मला सोडून गेली का गेली, मग ते तर तो विषय फेवरेट असतो दारू पिण्याचा. म्हणजे मग ती अशी होती, ती पण असंच करायची, मी तिला असं तसं, हे सगळ्या गोष्टी असतात. मग ते विषय रंगतात आणि मग आपले एकची दीडची 2, मग कधी खंबा, अशा गोष्टी होतात. नाही, दारू एकतर पहिली गोष्ट म्हणजे ओकेजनलीच घ्यायची, रेग्युलर नाही घ्यायची, ते फर्स्ट इम्पॉर्टंट आहे. आणि दारू पिल्यानंतर जे एक फ्रस्ट्रेशन लेवल असते, जे आपल्याला टेन्शन आलेलं राहतं, स्टडीज म्हणा, फॅमिली म्हणा, काही दुसरं, तर ते थोडं रिलॅक्स वाटतं. म्हणजे ते जेव्हा दारू पिल्यानंतर ते काय आठवतच नाही, आपण आपल्या एक वेगळ्या थॉट्समध्ये असतो, तर ते थोडं रिलीफ वाटतं, मोस्ट रिलीफ वाटतं. बाकी काय एकदम बढिया. नाही, बरोबर आहे. ॲक्च्युली मला पण असंच वाटतं की जे तुम्ही बोलले एस्केपबद्दल, पण एस्केप असं दररोज तर नसावं. ते 2-3 महिन्यातून एकदा मित्रांबरोबर, हां, ते तसं नाही करायचं आपल्याला. कारण कसं आहे की एस्केप असतो तो 2-3 महिन्यातला आणि डेली असतो तो बेवडेपणा असतो. तसं नकोच. की दारू ही दारू नसून विष पण आहे, ती तितकीच चांगली आहे, तितकीच वाईटही आहे. फक्त चांगल्या रीतीने घ्यायची आहे बस. नशाची मजा काय नसते, एक 2-2-2.5 तास नशा असते ती, त्यानंतरला लगेच ती उतरते पण. आणि मग नंतर आपण परत अरे मी इथेच आहे असं ते असतं सगळं, आठवत नाही काही नाही. मी काल काय बोललो कुणाला किंवा कसं काय, अशा प्रत्येक गोष्टी आहे, प्रत्येकाचं वेगळं आहे. आणि मग ते काय एवढी नसते, 2.5 तासामध्ये नशा उतरते एवढंच. पीने के बाद में थोड़ा रिलैक्स फील होता है और अपना माइंड भी थोड़ा काम डाउन होता है, तो उसके हिसाब से कभी काल पी लेना चाहिए. रेगुलर तो नहीं पीना चाहिए.
वीकेंड पे पी लेना चाहिए एक से दो बार। मेंदूला भ्रमिष्ट करणारे एकमेव द्रव म्हणजे पृथ्वी तलाव म्हणजे सोमरस म्हणजे दारू. ते जवळ आणतं. कुठलंही बिघडलेलं नातं असून दे किंवा तुटलेलं नातं असून दे, काही नातं असून दे, जवळ आणतं एकमेव द्रव म्हणजे सोमरस. तुम्हाला असं काही मेसेज द्यायचा व्ह्युअर्सला? हो, नक्कीच. दारू तुम्ही कमी पिया. कमी प्यायलेली दारू पण चांगली असते असं माझं मत आहे. त्याचं अतिसेवन करू नका आणि त्याचं प्रमाण असावं दारूचं. जास्त आहारी जाऊ नका. बस एवढंच सांगेन. हाँ, डेफिनेटली मैं ऐसा सांगतोय कि दारू को हम पिए तब तक ठीक है, दारू हमें नहीं पीना चाहिए. जब तक दारू हम पी रहे तब तक ठीक है, जिस दिन दारू हमें पीने लगे तब दारू छोड़ दो. दारू सोडणं हा खूप जास्त चांगला पर्याय आहे. तुमच्याकडून जो संदेश दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, हे होते दारूवरचे लोकांचे धम्माल किस्से. दारू जितकी जास्त मजेशीर तितकीच किंवा त्याहून जास्त वाईट सुद्धा आहे. दारूचे व्यसन करणं खूप जास्त धोकादायक ठरू शकतं. तर अशाच नवनवीन आणि धमाल विषयांसाठी तुम्ही भावक्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही व्हिडिओ आवडली असल्यास खाली लाईक, कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका. भावकीतर्फे असे नवनवीन आणि धमाल विषय आम्ही तुमच्या समोर नेहमी आणत राहतो. तोपर्यंत राम राम.